आले आपण. आठवते का कोणाला? तर आवड निर्माण करणे. भाऊ सांग. हा विषय चालू होता. मूळ मुद्दा काय होता आपला? आठवते? योगोपचारात समुपदेशनाचं महत्व. समुपदेशन आणि त्याच्यामध्ये आपण समुपदेशनाच्या पायऱ्या बघत होतो. बरोबर आहे? योगिक समुपदेशनाच्या पायऱ्या बघत होतो. त्याच्यातील किती पायऱ्या बघितल्या आपण? पहिली पायरी होती संबंध प्रस्थापित करणे. दुसरी होती समस्येचं मूल्यांकन करणे. बरोबर आहे? तिसरी होती उपचार ध्येय बनवणे किंवा आराखडा बनवणे. आणि चौथी आहे समुपदेशक हस्तक्षेप. आणि त्यातली पाचवी पायरी होती निरीक्षण, प्रगती आणि मूल्यमापन. याच्यामधला आपला भाग चालू होता आणि आपण तो भाग सुद्धा पूर्ण केलेला होता. तर ह्या पायऱ्यानंतर आता जी शेवटची पायरी आहे, आता ती काय आहे आपण बघूया. शेवट म्हणजे काय तर असतो? हा, सर, समुपदेशनाच्या पायऱ्या म्हणजे समुपदेशनाच्या महत्व पण होऊ शकतं का? समुपदेशनाचे महत्व म्हणता येणार नाही. महत्व वेगळं झालं. हे टप्पे आहेत, समुपदेशनाचे टप्पे आहेत. महत्व आहे ते पुढे येणार आहे आपल्याला आणखी. बरं. ठीक आहे, बघूया. शेवटी काय असतो? कोणताही कार्यक्रम जरी असला तरी काय असतं शेवटी? निरोप समारंभ. हा, निरोप समारंभ किंवा समारोप किंवा समाप्ती, द एंड करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे? तसंच आता या पायऱ्यामधील किंवा टप्प्यामधील शेवटचा जो पॉइंट आहे, आपला शेवटचा जो मुद्दा आहे, तो आहे समाप्तीचा. मग याच्यामध्ये काय काय सांगितलंय आपल्याला? तर समुपदेशनाच्या प्रक्रियेतील हा शेवटचा टप्पा आहे. ठीक आहे. आणि जेव्हा क्लायंटने त्यांचे ध्येय साध्य केले किंवा लक्षणीय प्रगती केली आहे, तेव्हा हळू समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. बरोबर आहे? तर समुपदेशनाचे बघा, आपण कसं सांगितलं, की दर आठवड्याला त्याच्या फेऱ्या असतात समुपदेशनाच्या. मग अशा फेऱ्या कुठपर्यंत घ्यायच्या हो? बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये चांगला बदल दिसून येत नाही, म्हणजेच काय, लक्षणीय प्रगती दिसून येत नाही. म्हणजे जवळपास आता 90-95% पर्यंत बरं झालं आहे, व्यवस्थित झालं आहे आता. मग आता काय समुपदेशन थांबवायला हरकत नाही. असं किंवा त्या व्यक्तीचं आता साध्य झालेलं आहे. तो त्याच्या अडचणीतून किंवा त्याच्या अडचणीमध्ये स्वतः समर्थ झाला आहे. त्याची अडचण फेस करण्यासाठी तो स्वतः समर्थ झाला आहे. आणि ते सगळं त्याला जमायला लागले. मग अशा वेळी समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करणं, त्याच्या फेऱ्या आता बंद करण्याची पाळी आलेली आहे. मग समुपदेशन संबंध संपुष्टात आणण्याचा किंवा संपुष्टात आणण्याचा निर्णय समाविष्ट असतो. डबल झाले ते वाक्य. म्हणजे समुपदेशन संपुष्टात आणण्याचा निर्णय आता इथं महत्वाचा आहे. आणि हा निर्णय सुद्धा योग्य तो वेळी घेता येणं महत्वाचं आहे. बरोबर आहे? हे आणखीन जर त्याला गरज वाटत असेल, तर आता बघा थोडक्यात एखादा जर पेशंट दवाखान्यामध्ये ॲडमिट असेल, तर त्यांना सांगितले की सुट्टी तिसऱ्या दिवशी तुम्हाला दिली जाईल. पण तिसऱ्या दिवशी जरी आलं, तरी ते डॉक्टर काय म्हणतात, "नाही, आणखीन 1 दिवस थांबावं लागेल." परत मग थांबलं, की मग चौथ्या दिवशी म्हणलं तरी मग त्याही दिवशी म्हणले, की "नाही, आणखीन 1 दिवस थांबावं लागेल." म्हणजे त्याची परिस्थिती पाहून, त्याची परिस्थिती पाहून निर्णय घेणं, हा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेणं, तिथं समुपदेशकावरती अवलंबून असतं.
आणि समुपदेशकासाठी तसेच ग्राहकासाठी म्हणजे कोण हो? ग्राहक कोण आहे? त्याच्या समोर आलेला क्लायंट जो आहे, त्या दोघांसाठीही ही क्रिया, ही समाप्तीची जी क्रिया आहे, ही थोडीशी कठीण असणारी आहे. कारण सारखं-सारखं तो येत गेल्यामुळं त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये थोडासा जिव्हाळा निर्माण झालेला असतो आणि त्याच्या समस्या सुद्धा आपल्याला थोड्याशा हृदयाला भिडलेल्या असतात. म्हणून ही कठीण आहे परिस्थिती असं सुद्धा म्हणलेलं आहे. आणि यामध्ये क्लायंटने त्याची प्रगती स्वतंत्रपणे राखण्यासाठी नियोजन करणे समाविष्ट आहे. आता बघा, आता काय झालंय, आपण काय म्हणलं, तो लक्षणीय प्रगती केलाय म्हणून आपण आता तिथं थांबवतोय समुपदेशन. त्याचं ध्येय साध्य केलेलं आहे म्हणून थांबवतोय. परंतु क्लायंटने त्याची जी प्रगती आहे, ती स्वतंत्रपणे आता राखली पाहिजे. म्हणजे कसं? तर याला समुपदेशकाची गरज नाही पडली पाहिजे आता. बरोबर आहे. तो स्वतः किंवा अ, अभ्यासक्रम त्याचा पूर्ण जरी झाला असला तरी त्याने तो निरंतर ठेवणे किंवा समुपदेशकाची आवश्यकता न बाळगणे हे तिथं महत्वाचं असतं. म्हणजेच ह्या काय आहेत? समाप्तीच्या पायऱ्या आहेत. अशा प्रकारे अ, हा मुद्दा आपला संपतो इथं. तर त्याच्या पुढे बघूयात. तर समुपदेशनामध्ये किती सांगितले हो प्रकार आपण? पहिला प्रकार काय होता? सामुदायिक प्रकार. दुसरा काय होता? वैयक्तिक 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 प्रकार किंवा त्यालाच काय म्हणलं आणखीन? टप्पे किंवा पायऱ्या. कारण वैयक्तिक प्रकारामध्ये टप्पे येतात. कोणत्या-कोणत्या? सुरुवातीला काय करायचं? मध्ये काय करायचं? शेवटी काय करायचं? ते बघितलं. आणि आता शेवटचा तिसरा टप्पा काय आहे हो? आरोग्य आरोग्य समस्या. समस्या. आरोग्य समस्या. मग त्याच्यानुसार काय समुपदेशन आहे आता बघूया आपण. आरोग्य समस्या म्हणजे आरोग्य सांगता येईल समस्या कुणाला? म्हणजे सर हं. शारीरिक, मानसिक विकार, विकार किंवा व्याधी व्याधी. म्हणजे सामान्य असणं, आपले दैनंदिन जीवन जगताना आपले रोजचे कामं सगळे व्यवस्थित होत आहेत. परंतु एखादी व्याधीग्रस्त व्यक्ती तिची दैनंदिन कामं सुद्धा ती पार पाडू शकत नाही. बरोबर आहे? म्हणजेच तिला काय विकार जडलेला आहे, असं सुद्धा आपण म्हणतो. बघूयात मग याच्यामध्ये काय-काय आहे. हं. तिसरा मुद्दा याच्यामधला आपला आरोग्य समस्या किंवा यालाच मनोकायिक समुपदेशन असं सुद्धा म्हटलं जातं. मग या आरोग्य समस्यामध्ये सुद्धा 2 प्रकार पडतात. मग ते कोणकोणते आहेत? तर एक आहे मानसिक विकार समुपदेशन आणि दुसरं आहे शारीरिक विकार समुपदेशन. म्हणजे दोन्ही स्तरावरचे विकार हे वेगवेगळे असणार आहेत. बरोबर आहे? शरीरासाठी असणारा दवाखाना वेगळा असतो आणि मनाला विकार झाल्यानंतर असणारा दवाखाना वेगळा असतो. त्याचप्रमाणे विकार सुद्धा वेगवेगळे आहेत. असा इथं दृष्टिकोन आहे. मग पहिला जो प्रकार आहे मानसिक विकार समुपदेशनाचा, त्याच्यामध्ये काय सांगता येईल आपल्याला? तर काय म्हणले बघा, हल्लीचे जीवन हे गतिमान व तणावयुक्त असे झाले आहे. बरोबर आहे. आणि सर्वच क्षेत्रामध्ये अत्याधिक अशी स्पर्धा सुरू आहे. त्यामुळे मानसिक संतुलन वारंवार ढळत असल्याचे आढळून येते. आता मानसिक विकारांशी बघायचं आपल्याला. आणि काय म्हणलंय, तर जीवन कसं झालेलं आहे सध्याचं हल्लीचं, अतिशय गतिमान झालेलं आहे. कुणालाच कशासाठी वेळ नाही. बरोबर आहे. मग त्यामध्ये अ, मुलं असोत किंवा प्रौढ असोत. तर मुलांचं सुद्धा तसंच झालेलं आहे. सकाळी ट्युशन वेगळं, नंतर शाळा वेगळी, पुन्हा नंतर ट्युशन वेगळं. खेळण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे वेळ नाही. तसंच प्रौढ व्यक्ती म्हणलं तर मग त्यांच्याकडे तर भरपूर कामं पडलेली आहेत किंवा काही व्यक्ती अशा असतात, की नुसतं काम आणि कामच. याच्याशिवाय दुसरं त्यांना काही दिसत नाही. मग
आणखीन काय म्हणलं जातं की आजच्या काळातलं जीवन हे घड्याळाच्या काट्यावर चालण्यासारखं आहे. सगळं कशावरती आहे? घड्याळाच्या काट्यावरती आहे. 9 वाजले की हे करायचं, 10 वाजले की ते करायचं. कोण मग ऑफिशियल जर असेल तर त्याच्यासाठी तर खूपच अवघड. म्हणजेच काय? तर हे सर्व परिणाम शरीरावर तर दिसून येतातच, पण त्यासोबत त्याचा महत्त्वाचा परिणाम मनावरती होतो, म्हणजेच मानसिक विकाराकडे. बरोबर आहे. जसं शरीराला ताण आला, शरीराला ताण कसा येईल? तर आपण जर शेतामध्ये दिवसभर काम केलं, तर संध्याकाळी जर वापस आलो आपण, की आपलं अंग दुखायला लागतं. बरोबर आहे. कंबर दुखायला लागते, गुडघे दुखायला लागतात, पाय दुखायला लागतात. म्हणजे शरीरावर ताण आल्यामुळं त्याच्यामध्ये विकृती झाली. बरोबर आहे. मांसपेशीचं आकडणं असेल, अशी विकृती झाली. तसेच मनावरती ताण आल्यामुळं, मनावरती प्रेशर आल्यामुळं, त्याच्यावरती सुद्धा काय होतं, त्याच्यामध्ये सुद्धा विकार निर्माण व्हायला लागतात. बघा, तणावाचे सुद्धा 2 प्रकार आपल्याला सांगता आले इथं. तसेच मग पुढे आणखीन काय म्हणलंय, तर यामध्ये विविध कारणे असतात. आता फक्त ताणतणावच मानसिक विकाराचं लक्षण आहे का हो? ताणतणाव हा एकच कारण आहे का मानसिक विकारासाठी? तर नाही. तर त्यामध्ये आणखीन काही गोष्टी सांगता येतात. मग काय आहेत? तर व्यापक दुःख आहे. व्यापक दुःख म्हणजे काय हो? सांगता येईल उदाहरण एखादी? एखाद्या व्यापक दुःख जवळच्याचा कशाला? मृत्यू. हां, बरोबर आहे. छान. एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू असेल, कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू असेल किंवा एखाद्या स्त्रीचा पती जाणं, बरोबर आहे. अशा गोष्टी ह्या काय आहेत? व्यापक दुःखाच्या आहेत आणि त्या मानसिक विकारांना जन्म देणाऱ्या आहेत. तसेच घटस्फोटासारख्या गोष्टी किंवा एखाद्या गोष्टीचं व्यसन असेल, व्यसनाधीनता तर आता वरचेवर वाढायला लागलेली आहे आणि व्यसनाधीनतेमुळे अ, आत्महत्या करण्याचे प्रकार सुद्धा वाढलेले आहेत. तसेच कौटुंबिक समस्या, खरं तर ही कौटुंबिक समस्या अगोदर घ्यायला पाहिजे होती. कारण अ, ही क्रिया घडली, कौटुंबिक समस्या निर्माण झाल्या, की व्यक्ती काय करायला लागतो? व्यसनाधीनतेच्या आहारी जातो आणि परत त्याच्यामध्ये आणखीन समस्या निर्माण होतात. आणि तसेच आणखीन काय सांगितलंय? अपघात असेल, एखाद्या अपघातामध्ये एखाद्याचा पाय गमवावा लागला, म्हणजे काय? तर त्या व्यक्तीला मानसिक ताण येणार आहे. बरोबर आहे. खच्ची जाणार आहे ती. तसेच आर्थिक परिस्थिती हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं कारण आहे आणि अनारोग्य म्हणजेच शारीरिक आरोग्य किंवा मानसिक आरोग्य यामुळे सुद्धा एखादी व्यक्ती मानसिक विकाराला बळी पडू शकते. मग काय होतं, अशा गोष्टी जर जीवनामध्ये आल्या, घडल्या, तर ती व्यक्ती निराश होते. म्हणजेच काय नैराश्यामध्ये जाते, उदासीनता, दुःखी असणे, चिडचिडेपणा, डोकेदुखी, कामात किंवा अभ्यासात मन एकाग्र न होणे. बरोबर आहे. प्रौढ व्यक्ती असतील तर त्यांच्या कामामध्ये लक्ष लागत नाही. हे लक्षण आहेत कशाचे? मानसिक विकारांचे. आणि अभ्यासाचा जर लोड भरपूर वाढलेला असेल, तरी सुद्धा अभ्यासात मन एकाग्र होत नाही विद्यार्थ्यांचं. आणि स्वभावातील बदल. आता बघा, एखादा व्यक्ती मानसिक विकारानं जडलेला आहे, हे आपण ओळखू शकतो. कशावरून? त्याच्या लक्षणावरून, त्याच्या वागणुकीवरून. कारण का हो? तर जसं सामान्य व्यक्ती वागते, त्याच्यापेक्षा थोडासा बदल त्याच्यामध्ये झालेला असतो. बरोबर आहे. आणि ह्या लक्षणावरून आपण त्याला आणखीन जर तो खूपच तीव्रतेला गेलेला असेल, तर आपण त्याला वेडापण म्हणतो. बरोबर आहे. म्हणजे चार चौघात जर तो बसला, तर त्याला व्यवस्थित कसं वागावं, कसं बोलावं किंवा आणखीन काही क्रिया करणं, हे त्याला जमत नाही. अशी इत्यादी मानसिक लक्षणं त्याला दिसून येतात. मग पुढे काय सांगितलंय? तर हल्ली अनेक डॉक्टर सुद्धा त्यांच्या रुग्णांना याबाबतीत योग अभ्यासाचा सल्ला देतात.
बरोबर आहे. का हो? कारण बघा जसं की ॲलोपॅथीमध्ये कुठलं जरी इन्फेक्शन वगैरे झालेलं असेल तर अँटिबायोटिक वगैरे लिहून देतात. तसंच अ, हे मानसिक विकार जे आहेत, याची जी जननी आहे, याची जननी कशाला म्हणलेली आहे? चिंता. बरोबर आहे. या गोष्टीला मानसिक विकारांची जननी म्हणलेली आहे. आणि याच्यातूनच वेगवेगळे विकार जन्म घेतात किंवा आणखीन मानसिक विकाराची बघा उदाहरणं आहेत. OCD सारखी उदाहरणं, उदासीनतेसारखी उदाहरणं, असे वेगवेगळे मानसिक विकार आहेत. पण म्हणजे सगळ्यांची जननी जी आहे ते काय म्हणलेलं आहे? चिंता करणं. आणि मग या ठिकाणी काय करतात हे डॉक्टर? तर अँटी डिप्रेसंट नावाच्या गोळ्या लिहून देतात. आणि हल्ली जास्त करून तर याचंच प्रमाण त्याच्यामध्ये दिसून येतं. मग ह्या ज्या अँटी डिप्रेसंट गोळ्या आहेत, ह्या सुद्धा जर जास्त कालावधीमध्ये घेतलं, तर त्याचे सुद्धा विपरीत परिणाम आणखीन दिसायला लागतात किंवा ती व्यक्ती झोपून राहायला लागते. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे झोपेच्या एक गोळ्या दिल्या जातात. अँटी डिप्रेसंट आणि झोपेच्या गोळ्या. मग याच्यानं काय होतं ती व्यक्ती झोपते. झोपल्यापुरतं त्याच्यातील दुःख किंवा मानसिक वेदना किंवा मानसिक विकार किंवा त्याचं बदललेलं वागणं तितक्यापुरतं बंद होतं. परंतु तो उठला, की आणखीन त्या क्रिया त्याच्यामध्ये डोक्यात चालू असतात. म्हणून त्यांना योग समुपदेशन किंवा योग अभ्यास, योग याच्याकडे वळण्यासाठी सांगितलं जातं. मग इथून सुरुवात होते आता योग समुपदेशनाची. मग ह्याच्यामध्ये काय-काय सांगता येईल आपल्याला बघूया. तर त्यापासून सुटका करून घेण्यासाठी अनेक जण आता योगाकडे वळू लागलेले आहेत. ठीक आहे. आणि योगाभ्यासाची त्यांना जरुरी कशी आहे, हे समुपदेशकाने त्यांना पटवून देणे महत्त्वाचे आहे. आता बघा, असा व्यक्ती किंवा डॉक्टरांनी सांगितलंय म्हणून तो आपल्याकडे आलाय. मग अशा वेळी त्या व्यक्तीला योग अभ्यासाचं महत्त्व पटवून देणं आवश्यक आहे. म्हणजेच समुपदेशन करणं आवश्यक आहे. अशा रुग्णांना मानसिक परिवर्तन घडवून आणणे आवश्यक असते. आता बघा, की शारीरिक परिवर्तन जर घडवायचं असेल, बॅक पेनचा त्रास असेल, तर वेगवेगळे आपण आसनं देतो. म्हणजेच शरीरावर परिणाम करणारी आसनं. तसंच मग मनामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे. तर यामध्ये योग अभ्यासातील किंवा योग मार्गातील कोणता अभ्यास त्यांना चांगला ठरणार आहे, उत्तम ठरणार आहे. तर याविषयी आपल्याला काय सांगता येईल? तर यम-नियम हे अत्याधिक मदत करू शकतील. मग कसे? बरोबर आहे. जसं की उदाहरणात आपण दिलेलं आहे बघा. यम-नियम असतील किंवा ज्यावेळी आपण त्या व्यक्तीला योगाचं महत्त्व पटवून देतोय, त्यावेळी मग त्याच्या मनामध्ये एकच असतं, योग म्हणजे काय? वेगवेगळे आसनं करणं किंवा वेगवेगळे प्राणायाम करणं, व्यायाम करणं. मग हे तितकंच नाही, तर त्याच्याही पुढे आणखीन काहीतरी आहे. म्हणजेच काय यम-नियम असतील किंवा आणखीन त्यामध्ये सांगितलेल्या काही गोष्टी असतील. मग आपण उदाहरणात इथं बघूयात. जसे की चित्तप्रसादन उपाय. आता हा सुद्धा मग कशाचा आहे? योगाचाच आहे. मग हा आपल्याला मानसिक विकार असलेल्या व्यक्तीला कसा लागू करता येईल? किंवा त्याचं समुपदेशन कसं करता येईल? तर त्याच्यामधील पहिला जो प्रकार आहे, तो आहे मैत्री. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या काय सांगितलेल्या आहेत गोष्टी या 4 चित्तप्रसादनासाठी सांगितलेल्या आहेत. त्याच्यातील पहिला जो प्रकार आहे, तो आहे मैत्री आणि ती कोणासोबत करावी असं सांगितले? तर सुखी लोकांशी करावी असं म्हणलेलं आहे. म्हणजेच काय हो? तर आपल्याला इथं काय सांगता येईल समुपदेशन करताना? तर सकारात्मक लोकांचा संग करावा. बरोबर आहे. तो ज्या वातावरणामध्ये राहतोय, म्हणजे तो ज्या वातावरणामध्ये राहतोय हे डिपेंड नाही. तर त्यानं कुण्या वातावरणामध्ये राहावं, कुण्या लोकांसोबत राहावं. तर जे सकारात्मक लोक आहेत, जे त्याला त्याच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहेत.
अशा लोकांचा संग त्यानं करावा. किंवा आणखीन एक गोष्ट म्हणजे काय, मैत्री म्हणजेच मित्राशी आपले जे समस्या असतील ते शेअर कराव्यात. बरोबर आहे. कारण आपण व्यक्त केल्यामुळं आपल्या मनातील समस्या आपण व्यक्त केल्यामुळं आपलं पण मन हलकं होतं. आणि दुसरी गोष्ट काय होते, तर शेअर केल्यामुळं एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याकडे जर मार्ग नसेल किंवा त्याच्यावरती जर उपाय नसेल, तर तो आपण जो शेअर केलाय, कदाचित त्या समोरच्या व्यक्तीकडं त्या समस्येचा मार्ग असेल, असं पण होऊ शकतं. बरोबर आहे. सर्वच गोष्टी आपल्याला येतात असं नाही. एखादी गोष्ट दुसऱ्याला पण येते. म्हणजेच ती व्यक्ती त्या समस्येचं निराकरण करू शकेल. त्याच्याकडे जर उपाय असेल, तर ती सांगेल, "तू हे असं-असं कर, म्हणजे तुझी समस्या कमी होईल." किंवा त्या समस्येला कसं तोंड द्यावं, कसा मार्ग काढावा, याच्याबद्दल आपण जो एकटा विचार करतोय, बरोबर आहे? एकटा विचार करत असल्यामुळं काय होतंय, आपल्या मनामध्ये वारंवार तेच चिंतन होतंय आणि आपण मानसिक विकाराला बळी पडतोय. परंतु शेअर केल्यामुळं काय होतंय, तर त्या समस्येबद्दल मार्ग शोधणं हे एकट्यापुरतं मर्यादित राहत नाही, तर दोघापुरतं होतं. म्हणजेच काय, 2 घात आणि एकट्यानं विचार करणं आणि दोघांनं विचार करणं. एकानं विचार करणं आणि समूहानं विचार करणं याच्यामध्ये पण फरक असतो. तसेच त्या समस्येबद्दल ते 2 व्यक्ती विचार करतील आणि मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतील. म्हणजेच काय, मैत्री. काय सांगितलं पाहिजे, डॉक्टर पण काय म्हणतात, मित्रांमध्ये राहा, मित्रांसोबत जावा, मित्रामध्ये वेळ घाला, हसत राहा, खेळत राहा. अशा गोष्टी ते पण सांगतात. म्हणजे मैत्री इथं किती महत्त्वाची आहे, हे सुद्धा सांगणं त्यांना गरजेचं आहे. तसेच दुसरी एक गोष्ट म्हणजे काय आहे, करुणा. करुणा म्हणजे काय हो? दया, करुणा, क्षमा. दया. बरं ठीक आहे. करुणा मग ही कोणासोबत असावी, कोण्या लोकांशी असावी म्हणलेलं आहे? तर दुःखी लोकांशी असावी. म्हणजे दुःखी लोकांबाबत असावी, असं थोडक्यात तिथं म्हणता येईल. मग याच्यामध्ये काय सांगता येईल आणखीन? तर क्षमा करायला शिका किंवा नाराजी सोडून द्या. आता हा जो प्रकार आहे, तो कशामध्ये येईल हो? कौटुंबिक समस्यामध्ये येईल का? बरोबर आहे. कौटुंबिक समस्यामध्ये जर एखाद्याकडून काही चूक झालेली असेल किंवा पतीकडून काही चूक झालेली असेल किंवा पत्नीकडून काही चूक झालेली असेल, तर एखाद्या वेळेस क्षमा सुद्धा करणं तिथं गरजेचं असतं. बरोबर आहे. म्हणजेच त्या व्यक्तीवरती काय दाखवतोय आपण? करुणा दाखवतोय. बरोबर आहे. किंवा अशा व्यक्तीला क्षमा करून नाराजी सोडून द्या. त्या व्यक्तीबद्दल असणारी नाराजी आपण दिवसेंदिवस ती नाराजी ठेवून दिवसेंदिवस आपल्या डोक्यावरचा भार आपण काय करत असतो? वाढवत असतो. परंतु क्षमा करून त्याला जर नाराजी सोडून दिली, तर त्या ताणाचं व्यवस्थापन काय होतं? तिथंच होतं. ही झाली गोष्ट इतरांविषयी. परंतु काही वेळा असं होतं, की आपल्याकडूनच काहीतरी चूक होते आणि आपण आपल्याला स्वतःलाच दोष देत बसतो. बरोबर आहे. दोष देणं योग्य आहे. पश्चाताप करणं योग्य आहे. पण कितपत पश्चाताप करावा? का त्या पश्चातापाचा डोंगर करून घ्यावा? हे पण तिथं चुकीचं आहे. म्हणजेच काय, तर दुसऱ्याला तर क्षमा करावीच, पण आपण स्वतःला सुद्धा क्षमा करावी. म्हणजेच स्वतःबद्दल करुणा बाळगावी. हे सुद्धा तिथं गरजेचं आहे. आणि आपण झालेली जी चूक आहे, ती तिथंच सोडून, ती आपल्यासोबत बांधून न ठेवता तिथंच सोडून द्यायची आणि पुढच्या मार्गाला लागायचं. ठीक आहे, ही चूक झालेली आहे आणि भविष्यात ती न होऊ देणं म्हणजेच खरा पश्चाताप आहे. बघा, त्या चुकीबद्दल परत-परत आपण
चिंतित होणं हा खरा पश्चाताप नाही, तर ती समस्या भविष्यात न होऊ देणं हा त्याच्याबद्दलचा खरा पश्चाताप आहे. म्हणजे ही स्वतःबद्दलची करुणा झाली. अशा स्वरूपामध्ये तिथं आपल्याला समुपदेशन करता येतं किंवा मुदिता असेल म्हणजेच काय सुखी लोकांशी याच्यामध्ये पण काय सांगितलेलं आहे सकारात्मक लोकात राहा. परत वरचाच पॉइंट आलेला आहे काही इथं. म्हणजेच काय सकारात्मक लोकात राहिल्यानं काय होईल, तर तुम्हाला तुमचा ते आत्मविश्वास वाढवतील. समस्या जर त्यांना जरी माहीत असली, तरी ते लोक आता काही समस्या आपल्याला घरापुरत्याच राहत नाहीत, तर गल्लीपुरत्या पण होतात, पूर्ण गावात पण माहीत होतात. मग त्याच्यामध्ये काहीही समस्या येतील. मग अशा वेळी सकारात्मक लोकात राहिल्यानं काय होईल, ते तुम्हाला प्रोत्साहन देतील किंवा तुमचा आत्मविश्वास वाढवतील. म्हणजेच ही काय आहे, मुदिता आहे आणि उपेक्षा काय आहे मग? हे आहे पापात्मा. म्हणजेच काय? तर नकारात्मक लोकांपासून दूर राहा. म्हणजेच काय आणखीन पुढे बघितलं तर, ज्या लोकांपासून तुम्हाला त्रास होतोय किंवा जी लोकं तुम्हाला त्रास देत आहेत, अशा लोकांपासून दूर राहणं सुद्धा गरजेचं आहे. सकारात्मक लोकात राहणं चांगलं आहे, पण नकारात्मक लोकांपासून दूर राहणं हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे. बरोबर आहे. जे तुम्हाला त्रास देत आहेत, त्याच्यापासून दूर होणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणजेच हे कशासाठी उदाहरणं दिली, तर योगामध्ये फक्त आसनं, प्राणायामच नाहीत, तर अशा भरपूर गोष्टी आहेत, ज्या त्याच्या मनाला धीर देण्यासाठी आपण समुपदेशनामध्ये वापरू शकतो. तसेच आणखीन 2-4 पॉइंट आहेत ते बघूयात. यम-नियमांचा भाग हा पण आपल्याला तिथं सामील करता येतो समुपदेशनामध्ये. म्हणजेच काय? तर संतोष असेल, तप असेल, स्वाध्याय असेल, ईश्वर प्रणिधान असेल, यांना कसं लागू करावं त्यांच्यामध्ये? तर आहे त्या परिस्थितीत समाधानी राहावं, हे पण त्यांना सांगावं, स्पष्ट करावं. आहे त्या परिस्थितीत म्हणजे काय हो? कशाला म्हणायचं आहे ती परिस्थिती? वर्तमान काळात सर. म्हणजे परिस्थितीचा संबंध कशाशी लावता येईल? आर्थिक परिस्थितीशी किंवा सद्यस्थितीत जी घटना घडली आहे, त्या परिस्थितीशी. त्याच्यामध्ये काय-काय सामील करता येईल? आर्थिक परिस्थिती ठीक आहे. म्हणजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय? आपण आता सध्या जी आपल्यासोबत सद्यस्थितीत काय घडतंय? म्हणजेच काय थोडक्यात बघा, तर समजा तुम्हाला उद्या कुठेतरी गावाला जायचंय आणि 10 वाजता तुमची बस आहे आणि काय झालं तुम्ही बस स्टँडवर गेलात. परंतु एक 2-3 मिनिटं लेट झाल्यामुळं 10 वाजताची बस तुमची चुकली. बरोबर आहे. आणि दुसरी बस आहे, ती 2 वाजता आहे. मग आता कसं करायचं? तर हा जो वेळ आहे, तो कशात तरी घालवायचा. आपलं त्या गावामध्ये कोणी मित्र आहे का? कोणी नातेवाईक आहेत का? किंवा त्या गावामध्ये काही बघण्यासारखं हे आहे का? ठिकाण आहे का? ते बघावं किंवा आणखीन काय करता येईल का? बरोबर आहे. म्हणजे परिस्थिती काय आहे? 10ची बस सुटल्यामुळं एवढा मोठा जो गॅप आहे, आता आपण बसून काय करायचं? बरोबर आहे. तितका वेळ जाणं अवघड आहे थोडंसं. म्हणजेच सद्य परिस्थिती ही त्या वेळी जी आहे ती, मग ती कोणती का असेना. आता मग त्याच्यामध्ये दुःखी होऊन न बसता त्या परिस्थितीमध्ये काहीतरी चांगलं शोधण्याचा प्रयत्न करावा. एक इमेज दाखवतो तुम्हाला म्हणजे कळेल. थोडंसं लवकर घ्यायचं आपल्याला आज.
सद्य परिस्थिती कशाला म्हणता येईल ती कळेल तुम्हाला. बघा दिसते का इमेज ही? दोन व्यक्ती आहेत बघा, आणि दोन्ही व्यक्ती काय आहेत? जेलमध्ये आहेत, बरोबर आहे? हो सर. आणि आता एक व्यक्ती काय करते, खिडकीचं चित्र काढले, आणि एक व्यक्तीनं काय काढलंय, बाहेरचं सुंदर दृश्य काढलेलं आहे. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये आपण आहोत कुठे, पण आपण त्या परिस्थितीमध्ये काय करतोय, कसं करतोय, आणि ती परिस्थिती आपण कसं हाताळतोय ते पण गरजेचं असतं. किंवा एखादी गोष्ट ऐकलेली असेल बघा तुम्ही बरेच वेळेस, की एक व्यक्ती असतो, त्याच्या मागे वाघ लागलेला असतो, तो झाडाला वरती जाऊन पळत पळत झाडावरती जाऊन फांदीला धरतो, खाली विहीर असते, खाली त्या विहिरीमध्ये मगर असते, आणि वर काय असतं, मवाळाची पुळी असते. आणि काय होतं, की त्याच्यातले थेंब फांदी हल्ल्यामुळं वरची ती त्याच्या हातावरती पडत आहेत, आणि तो ते थेंब असं चाटून खाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय हो, त्याच्यातलं काय घ्यायचं आपल्याला त्या कथेमधलं? तर परिस्थिती कशी आहे, एकदम बिकट आहे, मरणासन्न आहे, खाली पडलं तर पण मरण, वरी पण मरण, बरोबर आहे. परंतु मनाचे थेंब हा चाटतोय. म्हणजे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचा दृष्टिकोन कसा आहे बघा. आता लगेच मरणार जरी असला तरी पण त्या परिस्थितीशी दृष्टिकोन हा ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणखीन आहे, तप म्हणजे द्वंद्वांना सहन करणे. जीवनातील कोणतीच परिस्थिती, अडचण, समस्या हे काळ वेळानुसार संपणारे असतात, म्हणून परिस्थितींना तोंड द्यायला शिकावे, आणि त्यांच्यापासून पलायन करू नये. पलायन केलं तर काय होईल, ती समस्या पाठीमागे पळत राहील. परंतु तोंड दिल्यामुळं काय, एकदा ना एकदा त्या समस्येला तोंड द्यायचं आहे, तर ती संपवून टाका, तोंड देऊन संपवून टाका. किंवा पळत राहिल्यामुळं काय करेल, ती तुमचा पाठलाग करेल, असं त्याला समुपदेशन करावं. किंवा काही समस्या ह्या परमनंट असतात, मग कसं करायचं, तर त्यांना स्वीकारता येतं का बघा, बरोबर आहे. हे सुद्धा तिथं गरजेचं आहे. आणि ईश्वर प्रणिधान म्हणजेच काय, ईश्वरावर विश्वास ठेवा. म्हणजेच करता करविता जो आहे, सर्व काही करणारा तोच आहे, आणि त्याला शरण जा आणि निर्भय राहा. सगळा भार ईश्वरावरती टाका आणि निर्भय व्हा. तसेच हा झाला आता यमनियमांचा भाग, किंवा चित्तप्रसादन उपायांचा भाग, किंवा असे बरेच प्रकार तुम्हाला आणखीन आपल्या पातंजल योग दर्शनामध्ये भेटतील. किंवा फक्त पातंजल योग दर्शनच योग आहे का, तर बरेच योग आहेत, आणखीन भक्ती योग आहे, राजयोग आहे, असे वेगवेगळे त्याच्यातील पण आपण तिथं तिथं लागू करू शकतो. तसेच मग पुढं काय आहे आणखीन, तर निवडक आसने, प्राणायाम, ध्यान आणि शिथिलीकरणाचे अभ्यास यांचे सुद्धा महत्त्व सांगून त्यांचा आराखडा तिथं बनवून त्यांना देणं गरजेचं आहे. आता हा झाला मानसिक विकारांची. इथं मनावरती परिणाम करावं लागतं, मनावरचं परिवर्तन करावं लागतं. त्याच्यामुळं अधिक समुपदेशन करणं आवश्यक असतं. आता हा दुसरा जो प्रकार आहे, म्हणजे तिथं त्याच्या मनावरती काम करावं लागतंय. आता दुसरा जो प्रकार आहे, इथं मात्र त्याच्या शरीरावरती काम करावं लागतं. दोन्हीतला फरक हा महत्त्वाचा आहे. तर शारीरिक विकार समुपदेशन याच्यामध्ये काय काय सांगता येईल? तर या प्रकारात जुनाट म्हणजे क्रॉनिक डिसीज असणारे व्यक्ती येतात. लगेचच त्यांना विकार झालाय आणि ते लगेचच आपल्याकडे येतायत असं आहे का? तर नाही. जे जुनाट झालेले आहेत विकार,
असे लोक या ठिकाणी येतात. म्हणजेच कसे, तर अनेक ठिकाणी उपचार घेऊनही बरे न झालेले, शेवटी कोणाकडून तरी ऐकून योगाने रोग बरा होतो म्हणून अशा आशेने आलेले असतात. म्हणजेच काय, एखादी व्यक्ती म्हणते की योगामुळं एवढं गोळ्या औषधं करतोयस किंवा दवाखाने करतोयस, फरक पडत नाही तुला, तर योगा करून बघा. कारण मला पण असा विकार होता आणि मी योग केल्यामुळे मला आता बरं आहे. तर असं ऐकून पण ते आलेले असतात. किंवा आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर औषधं, गोळ्या, इंजेक्शनं अशा गोष्टींना ते कंटाळून गेलेले असतात. ही गोष्ट झाली कंटाळण्याची. परंतु अगोदर ज्या परिस्थितीमध्ये होते, त्या परिस्थितीपेक्षा ते आणखीन बिकट होतात. सारखं झोप तर आवाज येत नाही. लेफ्ट झाले होते का सर्वच? नाही ऐकू सर, येते का? तुमचा आवाज बंद झालता, आता येतोय. तुम्ही लेफ्ट झाला होता का नाही? नाही सर. ठीक आहे, मग माझं लेफ्ट झालं अचानकच, कसं आहे. ठीक आहे, बघू पुढे बघूया. हं. आता बघा, मानसिक विकारामध्ये आपण आणखीन एक कारण सांगितलं. मानसिक विकाराला बळी पडण्याचं. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं? अनारोग्य. अनारोग्य म्हणजे काय? एखादा शारीरिक विकार. समजा एखाद्याला कॅन्सर झालेला आहे. असा व्यक्ती मानसिक विकाराला बळी पडेल का हो? पडेल. कारण त्याच्यामध्ये चिंता सतावत असते. मग असे भरपूर काही विकार आहेत. शरीरामध्ये भरपूर विकार आहेत. आणि जर थोडासा मोठा विकार झाला, तर ती व्यक्ती सर्व तिचं भान हरपून बसते आणि त्या झालेल्या समस्येमुळं मनोविकारामध्ये गुंतून पडते. चिंता या विकारामध्ये गुंतून पडते. म्हणजेच शारीरिक विकारामुळं मानसिक विकाराकडे आलाय. म्हणजे तणावाखाली आलेले असतात. मग इथं काय करावे लागेल? तर अशा लोकांना सुद्धा समुपदेशनाची नितांत आवश्यकता आहे. फक्त मनोरुग्णांसाठी समुपदेशन आवश्यक आहे का? तर नाही. कारण हे विकारामुळे, समस्यामुळे हे पण काय झालेले आहेत? तणावाखाली आलेले आहेत. मग त्यांना झालेला जो हा विकार आहे, तो कशाला झालेला आहे? शरीराला झालाय. पण तो विकार त्यांच्या मनामध्ये घर करून बसलाय. मग काय करावं लागेल? तर हा जो विकार आहे, शारीरिक विकार, हा त्यांच्या शरीरातून तर काढायचाच आहे. पण त्यापूर्वी तो विकार त्यांच्या मनातून काढावा लागेल. बरोबर आहे. कारण त्या विकाराबद्दल ती सतत चिंतन करत असते. हे मलाच का झालंय? इतरांना व्हायला पाहिजे होतं, म्हणजे दुसऱ्याला झालं असतं. किंवा एखादा जर विकार झालेला असेल, तर हा का झाला आहे? दुसरा काहीतरी व्हायचं होतं. बरोबर आहे. काही जण म्हणतात, की हाड मोडायचं होतं, पण हे व्हायला नको होतं. म्हणजे जो कोणता विकार असेल, म्हणजे परत त्याच्याबद्दल चिंतन करणं, तणावाखाली जाणं, हे असं घडत असतं. म्हणून यांना सुद्धा तिथं समुपदेशन देताना त्यांच्या मनातून तो विकार अगोदर काढावा, म्हणजेच समुपदेशन द्यावं. आणि त्यानंतर मग तो विकार काढण्यासाठी शारीरिक कृती काय आहेत, त्या तिथं सांगणं गरजेचं असतं. तसेच काय म्हणले पुढं, त्यांना दिलासा मात्र दिला जाऊ शकतो, की आजाराची तीव्रता नक्कीच कमी होईल. आणखीन काय सांगता येईल, की सतत योगाभ्यास केल्यास
हळूहळू आजार सुद्धा बरा होऊ शकतो. बरोबर आहे. अशा गोष्टी त्यांना पटवून सांगणं गरजेचं असतं. आणि योगाभ्यासाची सतत प्रेरणा देणं सुद्धा गरजेचं आहे. आणि क्लायंटला योगाभ्यास करण्यास प्रेरित करावं हे सुद्धा गरजेचं आहे. आणि हळूहळू क्लायंटला ही खात्री वाटू लागते की त्यांचा आजार बरा होत आहे. म्हणजे कसं, तो आता थोडाफार अभ्यास शिकलाय, समुपदेशन थोडंफार झालंय आणि थोड्या पहिल्या समुपदेशनामध्ये आपण थोडासा अभ्यास दिलोय त्याला आणि त्याच्यातून थोडं बरं वाटायला लागतंय. म्हणून तो काय करतो की स्वतःच योगाभ्यास करण्यास राजी होतो. म्हणजे ही गोष्ट कधीची आहे? दुसऱ्या तिसऱ्या म्हणजे नंतर येणाऱ्या टप्प्याची आहे. बरोबर आहे. अनुभवातून तो योगाभ्यासाला चिटकतो. म्हणजे काय, तो भरपूर ठिकाणी फिरलाय पण त्याला गुण दिसला नाही. म्हणून त्यानं काय केला, मार्ग बदललेला आहे. बरोबर आहे. त्याचे मार्ग काय होते अगोदरचे, ॲलोपॅथी असेल किंवा आणखीन काही असेल, वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामधून फरक न पडल्यामुळं तो मार्ग तो डिसमिस केला तिकडचा आणि दुसरा निवडला. याच्यामध्ये जर त्याला थोडाफार जरी फरक वाटत असेल, तर तो काय करेल, तर या मार्गाशी चिटकून राहील. हां, खरंच आता थोडंफार बरं वाटतंय. म्हणून तो त्याच्याशी चिटकून राहील आणि त्याच्यामध्ये प्रगती करण्यासाठी स्वतः बाध्य राहील. तसेच आता बघा मग हे असे कसे काय विकार आहेत, जसे की पाठदुखी असेल, उच्च रक्तदाब असेल, हृदयविकार असेल, दमा, सर्दी, सांधेदुखी, ॲसिडिटी, मलावरोध, त्वचा विकार, बरोबर आहे. आता सांधेदुखी समजा थोडक्यात उदाहरण घेतलं, तर रोजच गोळी खावी लागते. एका दिवसाच्या गोळीनं 1 दिवसापुरतं बरं वाटतं, 24 तासापुरतं बरं वाटतं. दुसऱ्या दिवशी दुसरी घ्यावी लागते. म्हणजे रोजच गोळ्या खाणारे पण लोक आपल्याला दिसून येतात. बरोबर आहे. यांचे साइड इफेक्ट पण खूपच भयानक आहेत मग. मग त्यांना वेगवेगळे आपण प्रकार जर सांगितले आणि त्याच्यातून फायदा त्यांना तिथं दिसून येऊ शकतो. म्हणजेच जुनाट विकारामध्ये योगाचा परिणाम फार चांगला दिसून येतो. तसेच फायद्याविषयी क्लायंट स्वतः त्यांना आराम कसा मिळाला हे सांगतात. म्हणजे काय? ज्यावेळी हे 2-3 फेऱ्या करून येतात, 2-3 फेऱ्या यांच्या होतात, त्यावेळी मग ते स्वतःच सांगायला लागतात. सुरुवातीला आलेल्या कसे होते ते कंटाळून गेलेले होते त्रासाला. औषध गोळ्यांना कंटाळलेले होते. दुष्परिणामांना कंटाळलेले होते. पण आता तोच क्लायंट काय सांगतोय, तर मला आता थोडंफार बरं वाटतं. म्हणजे हे काय आहे, तर हे समुपदेशकाचं खरं यश आहे. बरोबर आहे. हे कोण सांगतंय आता? सुरुवातीला समुपदेशक क्लायंटला सांगत होता, की हे करावं, असं करावं, तसं करावं, याच्यानं बरं वाटतं. किंवा तो सांगताना उदाहरणं देऊन सांगत होता, परिचिती देऊन सांगत होता, अनुभव देऊन सांगत होता. परंतु आता चांगलं वाटतंय हे समुपदेशक सांगत आहे का? तर नाही. तर कोण सांगतंय? क्लायंट सांगतोय. हे असं बरं वाटते. म्हणजेच हे समुपदेशकाचं खरं यश आहे. तसेच त्यांना त्यांच्या आता बघा हा झाला बोलण्याचा भाग. समुपदेशनामध्ये बोलण्यावर जास्त भर असतो. विचार परिवर्तनामध्ये जास्त भर असतो. मग हा झाला बोलण्याचा भाग. मग त्यानंतर काय आहे, की त्यांना त्यांच्या शारीरिक समस्यानुसार योग अभ्यासाचा आराखडा बनवून द्यावा. हे सुद्धा त्याच्यामध्ये गरजेचं आहे. मग त्यांच्या शारीरिक समस्यानुसार म्हणजे काय? तर त्या गुडघेदुखी असणाऱ्यांना त्यांना आवश्यक योगाभ्यास, हृदयविकार असणाऱ्यांना त्यांना आवश्यक योगाभ्यास किंवा कुणाचं तरी कोलेस्टेरॉल वाढलेलं आहे, त्यांची ती समस्या. म्हणजे आता इथं आपण वेगवेगळ्या समस्या घेऊन सांगत बसणं हे योग्य नाही. जर त्यांना जशी समस्या असेल, त्या समस्येनुसार त्यांना तिचा आराखडा बनवून द्यावा. हे असं तिथं शारीरिक विकार समुपदेशनामध्ये येतं. तर आपला हा पॉइंट सुद्धा इथं
संपवतो. म्हणजेच 3 प्रकारचे जे समुपदेशन आहेत, सामुदायिक, वैयक्तिक आणि विकारानुसार, हे आपले इथं पूर्ण होतात. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. इथे योग उपदेशन कम्प्लीट झालं का सर? काय कंप्लीट झालं का? योगिक समुपदेशन जो बघत होतो आपण ते इथे संपलं का? हो, हो. ते संपलं आपलं आता इथं. योगिक समुपदेशन संपलं. तर तुम्ही पुढचा कुठला काय टॉपिक म्हणलात? पुढचा? पुढचा कुठला टॉपिक घेणार आहात सर? म्हणजे आणखीन याच्यामधले 1-2 पॉइंट राहिलेले आहेत. पुढच्या 1 तासामध्ये हे संपल तुमचं. ठीक आहे सर. थोडं 1 तासापुरता भाग राहिलेला आहे आणखीन थोडासा. त्याच्यामध्ये समुपदेशकाचे गुण काय आहेत? तो कसा असावा? त्याची वैशिष्ट्य काय आहेत? आणि समुपदेशनाचे फायदे काय आहेत? अशा प्रकारचे एक छोटे-छोटे 2-3 पॉइंट राहिलेले आहेत. ते पुढच्या तासामध्ये संपतील म्हणजे आपला हा मॉड्यूल शेवटचा संपेल. आणि त्याच दिवशी मग आपण थोडाफार याच्याविषयी पण चर्चा करू, प्रश्नपत्रिकेविषयी. एक 10 मिनिटाचा भाग राहिलेला आहे थोडा. हो सर. आणखीन काही? वुमन्सचा तर भाग माझ्याकडे नाही तो. हो ठीक सर. आहे, मग थांबूयात आपण. चालेल. धन्यवाद सर. थँक्यू.